नमस्कार. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आविष्कार करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो इस्रायल पॅलेस्टाईन जो संघर्ष आहे तो समजून घेणार आहोत. समोरच्या इमेज जी आहे तुमच्यासमोर त्याच्यावरनं लक्षात आलं असेल की पॅलेस्टाईन बघा, पहिल्या इमेजमध्ये पॅलेस्टाईन किती मोठा होता 48ला, त्यानंतर तो हळूहळू कमी होत आला आणि शेवटच्या इमेजमध्ये तर तेवढा पॅलेस्टाईन शिल्लक राहिलेला आहे. मग बाकीचा कोण तयार झाला त्याच्या बाजूला, तर तो इस्रायल देश तयार झाला आहे. म्हणजे याचा अर्थ आधी इस्रायल देश अस्तित्वात नव्हता आणि तो जेव्हा अस्तित्वात आला तिथून पॅलेस्टाईन आणि इस्रायल संघर्ष तेव्हापासून ते आजपर्यंत सातत्याने चालू आहे. मग हा प्रश्न आज उपस्थित होण्यामागचं कारण काय, तर रमजान महिना चालू आहे आणि हा जो पॅलेस्टाईन जो आहे त्याचा बहुतांश भाग इस्राईलकडे आहे. जेरुसलेम हे ठिकाण पण इस्राईलकडेच आहे आणि त्यामध्ये शाहजहार हे जे शहर आहे तिथे अल अक्सा नावाची मस्जिद आहे. हे मुस्लिम धर्मियांसाठी खूप पवित्र स्थळ आहे, कारण त्यांची मक्का मदिनानंतर तिसरी महत्त्वाची मस्जिद ह्या शहरात आहे आणि हे शहर इस्राईलच्या ताब्यात आहे. आणि त्या मस्जिदीमध्ये प्रवेश करण्यास इस्रायलने नकार दिला, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तो पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा संघर्ष सुरू झाला. पॅलेस्टाईन आज जो अस्तित्वात आहे तो पूर्वी 100% होता आणि आज जो पॅलेस्टाईन आहे तो फक्त 12% आहे. त्याचे दोन भाग आहेत, वेस्ट बँक आणि गाझापट्टी. तर त्यातली जी वेस्ट बँक आहेत त्या भागातली लोकं ही इस्रायलशी सामंजस्याच्या भूमिकेतनं चर्चा करत आहेत, परंतु गाझापट्टीमध्ये हमास नावाची संघटना आहे, तिला इराणसारख्या देशाचा पाठिंबा आहे, त्यांच्याद्वारे इस्रायलची सशस्त्र संघर्ष चालू आहे. येतं लक्षात. मग आता आपल्याला यात काय पाहायचं आहे, तर पार्श्वभूमी पाहिजे की इस्रायल कसा अस्तित्वात आला आणि पॅलेस्टाईनचं अस्तित्व कसं संपत चाललेलं आहे आणि या संघर्षाचं मूळ कारण काय. ही जमीन नक्की कुणाची आहे, खरंच इस्रायलच्या मालकीची आहे का खरंच पॅलेस्टाईनच्या मालकीची आहे, का दोघांची काही ह्याच्यामध्ये धार्मिक हितसंबंध आहेत का, त्याच्यामुळे कोणीच मागे हटायला तयार नाही. अशा प्रकारची भूमिका येथे आपल्याला तपासून बघायची. मग आपण सुरुवात कशी करणार आहोत की हा इस्रायल देश कसा अस्तित्वात आला ह्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्याच्यातनं तुम्हाला ते लक्षात येईल. तर ही काय पार्श्वभूमी आहे, तर हजारो वर्षापासून हे जे ज्यू लोक होते हे ज्यू लोक युरोप आणि रशियामध्ये पसरले होते, परंतु तिथे नंतर ख्रिश्चन धर्म अस्तित्वात आला. ख्रिश्चन आणि ज्यूचा जो संघर्ष होता त्या लक्षात, त्या संघर्षामध्ये बऱ्याच ज्यूंवरती अत्याचार करण्यात आले युरोप आणि रशियामध्ये. त्यामुळे तिथून ज्यू स्थलांतरित झाले आणि त्यांचं जे धार्मिक स्थळ आहे पॅलेस्टाईन देशामध्ये होतं त्या काळाच्या, तर तिकडे जेरुसलेमकडे ते प्रयाण केलं त्यांनी, कारण की त्यांची अशी श्रद्धा होती, त्यांचा जो धर्म आहे ज्यू यहुदी, त्यांचे जे धार्मिक श्रद्धा आहे तीव्र त्या जेरुसलेमशी निगडीत आहेत, म्हणून ते आपल्या धार्मिक स्थळाकडे स्थलांतरित झाले. मग तिथे स्थलांतरित झाल्यानंतर तिथे ऑलरेडी पॅलेस्टाईन हा देश होता, मुस्लिम धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ज्यू तिकडे नव्हतेच का, तर होते ज्यू थोड्या प्रमाणात होते, परंतु आता काय झालं की युरोप आणि रशियातनं बरेच ज्यू तिकडे येऊ लागले. त्यामुळे साहजिकच स्थानिक मुस्लिम आणि ज्यू, स्थानिक ज्यू आणि नवीन आलेले ज्यू, मग ज्यू आणि मुस्लिम हा संघर्ष सुरू झाला तिथे. येत्या लक्षामध्ये. ह्यातनं मार्ग कसा काढायचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. येत्या लक्षामध्ये की कशा प्रकारे मार्ग काढायचा, कारण की हे जे ज्यू लोक होती इस्रायलचे जे रहिवासी सध्याचे, त्यांचं म्हणणं काय होतं की आमचं जे प्राचीन धार्मिक स्थळ आहे, प्राचीन म्हणजे माझ्या मते अशी जर तुलना करायची बोललं तर आपल्याकडे सिंधू संस्कृतीच्या काळाची तुलना होते, तेव्हाचं प्राचीन स्थळ पोर्टल हे जेरुसलेममध्ये. येतं लक्षामध्ये. आणि ते आमच्या धर्माचं मूळ आहे, ते आता अस्तित्वात नाही, त्याची एकच भिंत अस्तित्वात आहे, पण आमच्या श्रद्धा ह्याच्याशी निगडीत आहे, त्यामुळे आम्ही इथून हलणार नाही. आम्हाला स्वतःची जमीन पाहिजे, जगामध्ये आम्हाला कुठेच जागा नाही, आमच्या धार्मिक स्थळी थोडीफार जागा आहे ती आम्हाला हवी आहे, अशी भूमिका ज्यू धर्मियांनी घेतली आणि तिथून संघर्ष सुरू झाला. येतं लक्षामध्ये. आणि मग पहिलं महायुद्ध झाल्यानंतर आता ब्रिटनकडे ती सत्ता होती, त्यावेळेस ब्रिटनचं आधिपत्य होतं त्या भागावरती. मग या ब्रिटनने काय केलं, या ब्रिटनने पहिल्या महायुद्धानंतर अधिकृतपणे जे ज्यू म्हणजेच यहुदी जे होते त्यांचं पुनर्वसन करायला सुरुवात केली
आणि याच्यासाठी त्यांनी शारजहा हे जे शहर आहे त्या शहरामध्ये अरबांकडून खूप पैसे देऊन ती जमीन विकत घेतली आणि ज्यू लोकांना हक्काची जमीन मिळाली आणि तिथे ज्यू लोक स्थायिक झाले. आधीचे पूर्वीपासूनचे होते पण बाहेरून आलेले पण स्थायिक झाले. त्यामुळे मुस्लिम आणि ज्यू हा धार्मिक संघर्ष सुरू झाला. आणि मग 1948 पूर्वीची जर व्यवस्था बघितली तर 1948 पूर्वी तो भाग पॅलेस्टाईन म्हणून ओळखला जायचा. बहुसंख्य मुस्लिम धर्मीय आणि ज्यू धर्मीय किंवा यहुदी अल्पसंख्याक होते, अशी त्याची रचना होती त्या देशाची. हे मुस्लिम धर्मीय देश होता. परंतु प्राचीन काळापासूनचा धार्मिक संदर्भ बघितला तर यहुदी लोक स्वतंत्र अस्तित्वासाठी संघर्ष करत होते. आणि मग ह्याच्यातनं एवढा वाद निर्माण झाला. त्यावेळेस ब्रिटनची सत्ता होती तिकडे. म्हणजे ब्रिटन, आपला कसा भारत ब्रिटनच्या ताब्यात होता 150 वर्षे, तसा तो भाग त्यांच्या ताब्यात होता ब्रिटनच्या. त्यामुळे जे मुस्लिम आणि ज्यू यांच्यामध्ये जो वाद झाला तो जो प्रश्न होता तो प्रश्न ब्रिटनने युनोकडे नेला. आणि युनोने काय केलं, बेल्फोर डिक्लेरेशननुसार मील आयोग नेमला. आणि ह्या मील आयोगाने जी शिफारस केली त्याला धरून 14 मे 1948ला पॅलेस्टाईन या देशाचं विभाजन करून इस्रायल या राष्ट्राची अधिकृतपणे निर्मिती केली. आणि इस्रायल हा अस्तित्वात आला. मग इस्रायल अस्तित्वात कसा आला तर पॅलेस्टाईनचं विभाजन झालं आणि इस्रायल अस्तित्वात आला. म्हणजे पॅलेस्टाईनची काही भूमी इस्रायलला दिली. आणि त्यातला जो वादग्रस्त जागा होती जेरुसलेम, की जेरुसलेम कुणाचं, तर ते युनोने स्वतःकडे ठेवलं. यानुसार पॅलेस्टाईनचे त्रिविभाजन झाले. 48% जमीन जी होती पॅलेस्टाईनला देण्यात आली. म्हणजे पहिली 100% होती, त्यातली काढून किती दिली, 48% पॅलेस्टाईनला दिली. त्यातली 44% जमीन इस्रायलला दिली. आता प्रश्न राहिला जेरुसलेम, कारण जेरुसलेममध्ये मुस्लिमांच्या पण धार्मिक श्रद्धा होत्या आणि यहुदींच्या पण धार्मिक श्रद्धा होत्या आणि ख्रिश्चन लोकांच्या पण धार्मिक श्रद्धा होत्या. त्यामुळे संघर्ष निर्माण झाला तिथेच. आणि म्हणून काय केलं की जेरुसलेम युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशनने सांगितलं की हे पॅलेस्टाईनकडे पण नसणार आणि इस्रायलकडे पण नसणार, हे युनोच्या नियंत्रणात असणार. आणि मग युनोने पॅलेस्टाईनची 44% जागा जी आहे इस्रायलला देऊन इस्रायलच्या निर्मितीवर अधिकृत शिक्कामोर्तब केला. ज्या दिवशी इस्रायलची निर्मिती झाली त्या दिवसापासूनच संघर्षाला सुरुवात झाली. अरब राष्ट्र आणि पॅलेस्टाईनने या निर्णयाला विरोध केला. यातूनच इस्रायलच्या स्थापनेबरोबरच हे गृहयुद्ध सुरू झालं स्थानिक. आणि यातूनच 1948, 1956, 1967, 1976, 73 आणि 1982 अरब राष्ट्र आणि इस्रायल यांच्या दरम्यान युद्ध झाले. आणि पॅलेस्टाईनच्या अस्तित्वासाठी सगळे अरब राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र एकत्र आले आणि ते इस्रायल विरुद्ध लढले. पण इस्रायल का लढलं तर इस्रायल ह्याच्यासाठीच लढलं की इस्रायलला माहीत होतं जर आपण हे युद्ध हरलो तर जगात आपल्याला राहायला कुठेच जागा नाही. त्यामुळे इस्रायल हे अस्तित्वासाठी लढलं. आणि मग त्याच्यामध्ये झालं की इस्रायलने 1967ला जे युद्ध झालं ते जास्त महत्त्वपूर्ण मानलं जातं. 6 अरब राष्ट्र इस्रायल विरुद्ध युद्धात उतरली होती. त्या 6 देशांचा इस्रायलने 6 दिवसात पराभव केला. आणि त्यामुळे ते युद्ध जिंकल्यामुळे जेरुसलेम इस्रायलच्या ताब्यात आली. आणि तिथून मग पुढे हा संघर्ष चालू झाला. जेरुसलेम हा वादाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला, कारण की तो वाद होता म्हणूनच युनोने स्वतःकडे ठेवला होता. पण 67च्या युद्धामध्ये 6 अरब राष्ट्रांचा पराभव करून इस्रायलने हा प्रदेश, हा राजधानीचं ठिकाण स्वतःच्या ताब्यात घेतलं. आता हे जेरुसलेममध्ये यहुदी म्हणजे ज्यू, ख्रिस्ती, मुस्लिम, आर्मेनियम ही पण लोक होती. यांच्यासाठी हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं होतं. ख्रिस्ती धर्मश्रद्धा काय होत्या तर ख्रिस्ती लोकांचं असं म्हणणं होतं की येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान झालेलं बेथलहेम ठिकाण जेरुसलेममध्येच आहे. तसं चर्च ऑफ होली सॅप्लेचर हे ख्रिस्ती लोकांचं धार्मिक ठिकाण पण जेरुसलेममध्ये, त्यामुळे जेरुसलेमशी आम्ही निगडीत आहोत. त्यानंतर मुस्लिम धर्मश्रद्धा काय तर मुस्लिमांची मक्का मदिनानंतर तिसरी जी मस्जिद होती अल अक्सा ही ह्या ठिकाणी होती जेरुसलेममध्ये. आणि त्या मुस्लिम धर्मियांचं असं मानणं आहे की प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांचं निर्वाण हिथून झालेलं आहे. तर यहुदी किंवा ज्यू धर्मीय लोक होती, त्यांची काय श्रद्धा होती की जेरुसलेमला पोर्टल हे धार्मिक सगळ्यात प्राचीन धार्मिक ठिकाणे ज्यू धर्माचं आहे तिकडचं. येतं लक्षात, इथूनच जगाची सुरुवात झाली अशी श्रद्धा ज्यू लोकांची होती. आणि याशिवाय टेम्पल माउंटन हे त्यांचं धार्मिक स्थळ आहे. अशा धार्मिक श्रद्धा जोडल्यामुळे जेरुसलेमला होली लँड म्हटलं, आध्यात्मिक जमीन म्हटलं, आध्यात्मिक भूमी म्हटलं. परंतु तेच सगळ्यात मोठं संघर्षाचं कारण होतं. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षाचं कारण जेरुसलेम आहे.
मग 1967ला अरब राष्ट्राविरुद्ध, मगाशीच सांगितलं की अरब राष्ट्राविरुद्ध 6 अरब राष्ट्रांचा पराभव केला आणि जेरुसलेम ताब्यात घेतलं. येतं लक्षामध्ये इस्रायलने. आणि मग सध्या जर विचार केला तर पॅलेस्टाईन 1948मध्ये जे त्रिविभाजन झालं होतं त्यात 48% पॅलेस्टाईन होता. त्यातल्या 48%तला पॅलेस्टाईन आज गतीला फक्त 12% शिल्लक आहे. उरलेला सगळा पॅलेस्टाईन इस्रायलने जिंकून घेतलेला आहे. येते लक्षामध्ये. आणि मग ते आता सध्या पॅलेस्टाईन 12% आहे. त्याचे 2 भाग आहेत, वेस्ट बँक आणि गाझापट्टी. गाझापट्टी ही समुद्राला लागून आहे. वेस्ट बँक या प्रदेशातील लोक चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला पाहिजे. आता जी वेस्ट बँक आहे, हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश हा इस्रायलच्याच ताब्यात आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की चर्चेच्या माध्यमातून आपण हा प्रश्न सोडू. अरब राष्ट्रांची पण त्याला सहमती आहे. पण गाझापट्टी जो भाग आहे तिथे हमास नावाची एक संघटना आहे. आता इस्रायल त्याला अतिरेकी संघटना म्हणतात आणि अतिरेकी संघटना म्हणून घोषित पण केलेली आहे. तर ते जे हमास संघटना आहे ती इस्रायलबरोबर सातत्याने सशस्त्र संघर्ष करते. इस्रायलबरोबर काय करते? सातत्याने सशस्त्र संघर्ष, शस्त्राने संघर्ष चालू इराणच्या पाठिंब्याने. आता इथे एक गंमत आहे. इराण जो देश आहे तो शस्त्र पुरवतो हमासला. कुठून? इजिप्त. कारण हमासची जी गाझापट्टी आहे त्याला लागून जर कुठला देश आहे इजिप्त, इजिप्तला शस्त्र पुरवतो इराण पुरवतो हमासला. आणि हमास ते जे मिसाईल आहे ते इस्रायलवर टाकते. आता ही मिसाईल इराणला कोण देतं? इराणकडून त्यांच्याकडे कसं जातं? तर लक्षात घ्या, बराक ओबामाने होते ना तेव्हा त्यांनी हा प्रकार केला आहे की हे युद्ध चालू ठेवलेलं आहे. कारण की अमेरिका ही जशी वॉर इकॉनॉमी आहे, आता भारताचा विचार केला तर भारत ही ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे, तशी अमेरिका ही वॉर इकॉनॉमी आहे. जर जगात युद्ध सुरू राहिली तरच अमेरिकेची अर्थव्यवस्था चालेल, म्हणून त्यांना हे चालू ठेवायचं. म्हणजे असे बरेच प्रकार आहेत, येतं लक्षामध्ये. आणि मग त्या जे मिसाईल्स आहेत त्याच्याद्वारे हे गाझापट्टीतनं हमास ही संघटना आहे ती इस्रायलवरती हल्ले करत असते. पण इस्रायलचं वैशिष्ट्य काय येतं लक्षात? इस्रायलकडे अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे. ते काय करतं, जे मिसाईल्स येतात गाझापट्टीतनं ते हवेतच डिस्ट्रॉय करतात. त्यामुळे फारसं नुकसान होत नाही. परंतु मग ह्याच्यावर उपाय म्हणून काय केलं गाझापट्टीने? एकदम 200 400 मिसाईल सोडायचे. त्यामुळे सगळेच एकाच वेळी डिस्क्लोज करता येत नव्हते आकाशात. मग एखाद दुसरं इस्रायलमध्ये पडायचं आणि त्याच्यामुळे जीवितहानी व्हायची. हाच प्रकार घडला त्या दिवशी रमजानमध्ये, शुक्रवारी गेल्या आठवड्यात. आणि तिथूनच हा संघर्ष सुरू झाला. मग इस्रायलने दिलेल्या उत्तरामध्ये जवळजवळ 70च्या आसपास लोक मारले गेले गाझापट्टीतले. त्यामुळे हा संघर्ष जिवंत झाला परत त्या अल अक्सा मस्जिदमधून. गेल्या आठवड्यात रमजान महिन्यामध्ये शारजा शहराजवळ अल अक्सा मस्जिदमध्ये वाद निर्माण झाला आणि हमास संघटनेने इस्रायलवरती हल्ले करायला सुरुवात केली. येतं लक्षात. परंतु हे इस्रायलकडे ती मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे, त्याचा आर्यन नाव आहे, इथं दिले बघा, आर्यन डोम एअर डिफेन्स सिस्टीम्स. त्याचा वापर करून ते गाझापट्टीतनं जे अटॅक होतो हमास संघटनेकडून मिसाईलचा त्याला ते डिस्ट्रॉय करतात. परंतु गाझापट्टीतनं एकदम 50 100 200 मिसाईल एका वेळी सोडतात. त्यामुळे सगळंच डिस्ट्रॉय होत नाही, एखादं मिसाईल इस्रायलमध्ये पडतं. मग त्याला उत्तर म्हणून इस्रायल उत्तर देते. तर लक्षात घ्या, आता हे कुणाला म्हणजे कुणाच्या तज्ज्ञाची गरज नाही की ह्या युद्धात कोण जिंकणार आहे. सगळ्यांना माहिती इस्रायल जिंकणार आहे. तरी हा संघर्ष का? तर हा मुद्दा महत्त्वाचा. तर त्याच्यावर आपण पुढे मी सांगेल, कारण जेव्हा भारताची भूमिका घेऊ आपण या संघर्षाबद्दल तेव्हा मी हा मुद्दा त्यावेळेस तिथे एकदम क्लिअर करेल. आता हे जे सुरू झालं आहे संघर्ष, त्यातनं सर्व मुस्लिम राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे काय म्हटलेले आहेत, इस्रायलला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते करू शकतात. भारताची भूमिका काय? आपल्या देशाने सुरुवातीपासून पॅलेस्टाईनचं समर्थन केलं व्यावहारिक कारणं. पण लक्षात घ्या, इस्रायल आपला खूप चांगला मित्र आहे. म्हणजे आपण जरी पॅलेस्टाईनची आंतरराष्ट्रीय पातळीवर भूमिका मांडत असलो पॅलेस्टाईनच्या बाजूने, तरी देखील इस्रायल भारताचा चांगला मित्र आहे. बऱ्याच भारतीयांना पण माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे बऱ्याच जणांना. मग हे इस्रायल मग आपल्याशी मैत्री का ठेवतो? तर लक्षात घ्या इथे मुद्दा की भारत पॅलेस्टाईनची बाजू का घेतो, याला व्यावहारिक कारण आहेत. पहिलं व्यावहारिक कारण की अरब राष्ट्रांचा त्याला पाठिंबा आहे. अरब राष्ट्रातनं आपल्या देशाला तेल येतं, ऑइल, आणि 80% ऑइल आपल्याला अरब राष्ट्रावर आपण अवलंबून आहे. त्यामुळे तिथं विरोधात जाणं व्यावहारिकदृष्ट्या परवडणार नाही. दुसरा मुद्दा, आपल्यातली बरीच लोकं भारतातली अरब राष्ट्रामध्ये कामाला आहेत, तो एक मुद्दा येतं लक्षामध्ये. त्यामुळे आणि तिसरा मुद्दा
की पाकिस्तानने POK आणि चीनने अक्साई चीन हा प्रदेश आपल्याकडून हिसकावून घेतलेला आहे. तसंच इस्रायलने पण पॅलेस्टाईनचा भाग जेरुसलेम हिसकावून घेतलेला आहे. येतं लक्षात. त्यामुळे नैतिकदृष्ट्या इस्रायलला पाठिंबा देणं हे भारताच्या भूमिकेत किंवा तत्वात बसत नाही असं म्हणू शकता तुम्ही. असं भारताचं म्हणणं आहे. ते तत्वात बसत नाही. कारण की उद्या जर भारताने इस्रायलला पाठिंबा दिला तर त्याचा अर्थ काय होतो, इस्रायलने जिंकलेला प्रदेश इस्रायलकडे राहावा. मग उद्या चीन आपल्याला म्हणेल की आम्ही तुमचा अक्साई जिंकलाय तर तोही आमच्याकडेच राहू द्या. पाकिस्तान बोलेल POK आम्ही जिंकलाय तोही आमच्याकडे राहू द्या. म्हणजे नैतिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची भूमिका ही भारताला अडचणीची ठरू शकते. म्हणून भारताने पॅलेस्टाईनची बाजू घेतली. मग आता मुद्दा राहिला की इस्रायल भारताचा तरी मित्र का चांगला. तर इस्रायलला ही गोष्ट भारताने सांगितलेली आहे की जोपर्यंत POK आणि अक्साई चीन आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाहीरपणे समर्थन देऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की इस्रायल आपल्याला शस्त्र पुरवतं. कारगिल युद्ध झालं होतं तेव्हा सेन्सर बॉम्ब इस्रायलने पुरवले होते की तुम्ही तो प्रदेश ताब्यात घ्या आणि मग आम्हाला पाठिंबा द्या. अशा प्रकारची भूमिका आहे. येतं लक्षात. म्हणजे सगळं व्यावहारिक आहे. लक्षात घ्या. तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे ह्याच्या शेवटी एक मुद्दा सांगतो महत्त्वाचा. शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन गोष्टी आहेत. कुठल्या? शस्त्र आणि शास्त्र. येतं लक्षात. जर तुमच्याकडे शास्त्र असेल तर तुम्हाला शस्त्राचा खूप चांगला वापर करता येतो. आणि जर तुमच्याकडे शास्त्र नसेल तर तुमचं शस्त्र हे तुमच्यासाठी घातक ठरतं. एक्झॅक्ट इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. इस्रायलने काय केलं, जमीन मिळवली छोटीशी आणि स्वतःच्या विकासावर भर दिला, ज्ञान वाढवून घेतलं, स्वतःचा सर्वांगीण विकास केला आणि एक जबरदस्त ताकद म्हणून जगात उदयाला आली. स्वतःची शास्त्राचा आधार घेऊन शास्त्राद्वारे ज्ञान मिळवलं आणि स्वतःची एक ताकद निर्माण केली. आणि पॅलेस्टाईननी काय केलं, शास्त्र ज्ञान बाजूला सारलं आणि शस्त्र घेऊन लढायला गेले. परंतु शास्त्राच्या आधारावरती शस्त्र उभा केलं होतं इस्रायलने. त्यामुळे इस्रायलची ताकद कधी पण जास्त होती की ज्ञान कधीही सर्वश्रेष्ठ असतं. इथं लक्षामध्ये. आणि त्यांच्याकडे पॅलेस्टाईनकडे जी शस्त्र आहेत ती शास्त्रावर आधारित नाही आहेत. ती जर कुणाकडून भेटली तरच ते युद्ध करू शकतात. हे लक्षामध्ये. त्यामुळे लक्षात घ्या की शास्त्र आधी आणि शस्त्र नंतर. म्हणून पहिल्यांदा आपल्याकडे शास्त्र पाहिजे आणि नंतर शस्त्र पाहिजेच. कारण तुम्हाला जर देशात राहायचं असेल तर देशाचं संरक्षण करणं हे शस्त्राने शक्य आहे आणि शस्त्राचा विकास हा शास्त्रावर अवलंबून आहे. म्हणून भारताने परमाणूची जेव्हा चाचणी घेतली होती ती शास्त्रावर शस्त्र उभं केलं होतं. तेव्हा अब्दुल कलाम म्हटले होते की हा आमचा अणू आहे, हा विकासाचा अणू आहे. आणि बुद्ध हसला कारण की आम्ही आमच्या शस्त्राचा वापर हा विकासासाठी करणार आहोत. आणि सांगितलं होतं भारताने त्यावेळेस, नो फर्स्ट अटॅक. आम्ही पहिल्यांदा हल्ला करणार नाही, पण कुणाचा केलेला हल्ला सहन करणार नाही. एक्झॅक्ट भूमिका इस्रायलने तिथं मांडलेली आहे. आणि गीतेमध्ये जो कर्मयोग सांगितला आहे श्रीकृष्णाने तो देखील याला धरूनच आहे. येते लक्षामध्ये. व्यावहारिक भूमिका वेगवेगळी असू शकते किंवा व्यावहारिक भूमिकेतनं हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडला जाऊ शकतो. येते लक्षात. अशा प्रकारे भारताची जी भूमिका आहे ती स्पृहणीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती. परंतु लक्षात घ्या, नाही तर अजून एक मुद्दा मला तुम्हाला सांगावासा आवडेल मला सांगायला. कारण की हा जो मुद्दा क्रिएट केला आहे ना तो इंग्लंडने केलेला आहे. लंडन, त्यावेळेस त्यांना लंडन म्हणायची. भारतामध्ये पण क्रिएट केला आहे तो इंग्लंड, म्हणजे लंडननेच केलेला आहे. बघा ना, इंग्लंडचं राज्य भारतावर होतं, लंडनमधून सूत्र चालायची आणि मग भारत पाकिस्तान दोन देश केले, है की नाही. त्याला भारत म्हणजे इंडिया आय, पाकिस्तान म्हणजे P आणि लंडन म्हणजे L. म्हणजे भारतामध्ये IPL करून टाकली यांनी भारत पाकिस्तानची, अजून सुटली नाही. असाच मुद्दा त्यांनी पॅलेस्टाईनमध्ये केला. इस्रायल I, पॅलेस्टाईन P आणि लंडन ब्रिटन. हिथं पण IPL करून ठेवलं. म्हणजे हे इंग्लंडने त्यावेळेस घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आहे. ते जग भोगतंय. ह्याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर अखिल मानवजात एकच आहे. या दृष्टिकोनातनं जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला तरच सगळ्यांचा विकास शक्य आहे. नाहीतर धर्म जर आपल्या अस्तित्वाचा पाया ठेवला तर या जगामध्ये तिसरं युद्ध, महायुद्ध अटळ आहे. यातनं कुणाची सुटका होणार नाही. हा एक मुद्दा लक्षात घ्या. येतं लक्षामध्ये की मला अपेक्षा आहे की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे कळलं असेल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुमची आठवणीने कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या मित्रमैत्रिणींना, जे जाणकार आहेत त्यांना जरूर शेअर करा आणि तुमचे अभिप्राय किंवा मतं माझ्यापर्यंत
पोचवा. हा नंबर वगैरे दिलेला आहे मी माझा. तुमचे काय अतिरिक्त प्रश्न असतील तर आपण त्याच्यावरती बोलू. ठीक आहे. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा आठवणीने आणि शेअर करायला मुळीच विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.